पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची अपेक्षा ही साधारण 55 नगरसेवकांची होती आणि आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांची अपेक्षा किमान 45 नगरसेवकांची होती, पण ती काय पूर्ण होताना दिसत नाही. मागच्या वेळेला धीरज सूर्यवंशी आणि दिग्विजय सूर्यवंशी यांच्यामध्ये लढत झालेली होती. म्हणजे धीरज सूर्यवंशी हे भाजपकडनं उभे होते आणि दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादीकडनं लढत होते. त्यावेळेला काही मतांचा फेरफार झाला आणि भाजपची काही 6 मतं फुटली आणि त्यानंतर अचानकपणे दिग्विजय सूर्यवंशी निवडून आले. तर हा तत्कालीन भाजपच्या एका मोठ्या समूहाला धक्का होता. त्यामुळं यावेळच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप टाकसुद्धा फुंकून पिल अशी परिस्थिती आहे. त्यामुळंच या महापौरपदाच्या निवडणुकीकडे आता पूर्णपणे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि भाजप तरी नमस्कार, मी हनुमंत मोहिते. हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगली महानगरपालिकेची नुकतीच निवडणूक झालेली आहे. या निवडणुकीमध्ये महापौर पदाचं आरक्षण आहे. हे आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी खुलं झाल्यामुळं खूप मोठी चुरस सांगली महापालिकेच्या महापौर पदासाठी निर्माण झालेली आहे. अर्थात या ठिकाणी जो निकाल लागला हा निकाल अतिशय काठावरचा असा लागलेला आहे. म्हणजे अतिशय विचित्र असा निकाल लागलेला आहे. स्पष्ट बहुमत म्हणजे निवांतपणे सत्ता स्थापन करण्याची संधी भाजपला जे हवी होती त्या पद्धतीने ती मिळालेली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची अपेक्षा ही साधारण 55 नगरसेवकांची होती आणि आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांची अपेक्षा किमान 45 नगरसेवकांची होती, पण ती काय पूर्ण होताना दिसत नाही. भाजपचा आकडा जो 78 नगरसेवकांच्या महापालिकेमध्ये भाजपचा आकडा हा बरोबर 39 वर येऊन थांबला. खरं म्हणजे बहुमतासाठी 40 आकडा आवश्यक आहे, पण 39ला आकडा थांबला. शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 16, काँग्रेसला 18 आणि 3 जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळालेल्या आहेत. त्यामुळं एक मोठी चुरस महापौर पदाच्या निवडणुकीत झाले आणि अशाच प्रकारची चुरस म्हणजे ज्या वेळेला मागच्या वेळेला धीरज सूर्यवंशी आणि दिग्विजय सूर्यवंशी यांच्यामध्ये लढत झालेली होती. म्हणजे धीरज सूर्यवंशी हे भाजपकडनं उभे होते आणि दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादीकडनं लढत होते. त्यावेळेला काही मतांचा फेरफार झाला आणि भाजपची काही 6 मतं फुटली आणि त्यानंतर अचानकपणे दिग्विजय सूर्यवंशी निवडून आले. तर हा तत्कालीन भाजपच्या एका मोठ्या समूहाला धक्का होता. त्यामुळं यावेळच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप टाकसुद्धा फुंकून पिल अशी परिस्थिती आहे. त्यामुळंच या महापौर पदाच्या निवडणुकीकडे आता पूर्णपणे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि भाजप तरी या निवडणुकीत फार बारकाईनं लक्ष ठेवून आहे. आता याच्यामध्ये जे महापौर पद आहे ते खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळं इच्छुक कोण कोण आहेत, तर परत एकदा धीरज सूर्यवंशी हे इच्छुक आहेत. निरंजन आवटी जे मिरजेचे आहेत, सुरेश आवटी यांचे चिरंजीव ते एक इच्छुक आहेत. त्यानंतर संतोष पाटील जे जयश्री त्यांचे कार्यकर्ते आहेत ते पण इच्छुक आहेत. अतुल माने जे भाजपचे नगरसेवक निवडून आलेत, पहिल्यांदाच निवडून आलेत, पण अतिशय तगडं नेतृत्व आहे. आणि त्यानंतर महिलांसाठी संधी द्यायचं ठरलं तर मग स्वाती शिंदे महिला मोर्चाच्या ज्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्या असतील किंवा रोहिणी महाडिक पाटील असतील, जयश्री त्यांच्या अगदी घराण्यातल्या, तर ह्या सगळेजण इच्छुक आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या मध्ये ही निवडणूक होईल किंवा या सगळ्यांच्या मध्ये या नावाची चर्चा होईल. कारण आपण जर पाहिलं तर महापौर पद आहे भाजपकडे जाईल अशी निश्चितपणे शक्यता आहे. कारण भाजपला 39 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे इतर सर्वांनी जरी प्रयत्न केले तर 39 वर त्यांचा सगळ्यांचा आकडा थांबतो आणि सगळ्यांची बेरीज होणं शक्य नाही. कारण काही ठिकाणी अडचणी असतात आणि राज्यस्तरीवर जे धोरण जाहीर होईल महायुतीचं, त्यामुळं महापौर हा भाजपचाच होईल. आता याच्यामध्ये कोण होणार, तर धीरज सूर्यवंशी यांनी जवळजवळ 6 नगरसेवक निवडून आणलेले आहेत. धीरज सूर्यवंशी हे युवा मोर्चाचे अध्यक्ष पण होते. धीरज सूर्यवंशी हे एकदा उपमहापौर पण होते, स्टँडिंग चेअरमन पण होते. त्यामुळे त्यांना तिथल्या महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव आहे आणि त्यांनी स्वतः 6 नगरसेवक निवडून आणल्यामुळं त्यांचा क्लेम हा सर्वाधिक पुढचा आहे. अर्थात त्याच्यामध्ये मागच्या वेळेला त्यांच्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी ताकद पणाला लावलेली होती आणि त्यांना तिकीट मिळवून आणलेलं होतं. आता यावेळेला नेमकं सुधीर गाडगीळ यांची भूमिका धीरज सूर्यवंशीच्या बाबतीत काय राहते हे महत्त्वाचं राहील. पण धीरज सूर्यवंशी यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेली जवळीकता, त्यांच्याशी असलेली घनिष्ठता जर पाहिली तर चंद्रकांत दादांची पसंती त्यांना मिळते का हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला निरंजन आवटी हे नेतृत्व आहे, यांना मागच्या वेळेला तिकीट हवं होतं, पण मागच्या वेळेला ती तिकीट चंद्रकांत दादांनी त्यांना न देता धीरज सूर्यवंशीने दिलेलं होतं आणि त्यामुळेच फाटाफूट झाली असं आवटी ग्रुपचं म्हणणं होतं. निरंजन आवटी हे सुरेश आवटींचे पुत्र आहेत, त्यामुळे त्यांच्या घरातली 2 माणसं
नगरपालिकेत निवडून आलेले आहेत आणि त्यांचे 5 नगरसेवक आता सध्या तिथं आहेत. आणि आवटी कुटुंब हे काँग्रेसच्या जवळ सुद्धा एकेकाळी राहिलेलं आहे. त्यांचा थोडा कनेक्ट पण राहिलेला आहे. विशाल पाटलांचा त्यांच्यावर विशेष स्नेह आहे. सुरेश खाडे यांचाही पाठिंबा निरंजन आवटींनी मिळू शकतो आणि सुरेश आवटी हे पूर्वाश्रमीचे मदन पाटील यांचे कार्यकर्ते असल्यामुळे जयश्रीताई पाटील यांचा सुद्धा त्यांना सॉफ्ट कॉर्नर मिळू शकतो. त्यामुळं निरंजन आवटी यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं साथ ही मिळू शकते. आणि मिरजेमध्ये जर उद्या समजा राष्ट्रवादीची गरज घ्यायची वेळ आली आणि भाजप राष्ट्रवादीच्या बरोबरीनं महापौर करायचं असेल, तर मिरजेतल्या राष्ट्रवादीचा जो ग्रुप आहे तो सुरेश आवटींच्या जवळचा आहे. त्यामुळे तिथल्या राष्ट्रवादींचा सपोर्ट आहे. म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा इंटरनल सपोर्ट किंवा एक त्यांचा दबाव सुद्धा निरंजन आवटीच्या नावासाठी असू शकतो. आणि आमदार सुरेश खाडे यांना सुद्धा मिरजेचा महापौर व्हायला पाहिजे अशा प्रकारे त्यांची मागणी असू शकते. त्यामुळं चंद्रकांत दादांसमोर हा पेच असेल नेमकं कुठल्या पद्धतीनं जायचं. त्यानंतर संतोष पाटील आणि अतुल माने हे सुद्धा दोघं जण आहेत. यातील संतोष पाटीलनी स्टँडिंग चेअरमन पद भूषवलेलं आहे. अतुल माने पहिल्यांदा असले तरी अतुल मानेंनी पक्ष संघटनेत पण आणि पक्षाचं काम चांगलं केलं. त्यामुळे त्यांच्या नावासाठी जर गाडगीळ आग्रही राहिले किंवा संतोष पाटील यांच्या नावासाठी जयश्रीताई पाटील आग्रह राहिला तर तेही आपल्याला पाहावं लागेल. नेमकं याच्यामध्ये आता सुधीर गाडगीळ असतील आणि शेखर इनामदार यांनी त्यांनी चाणक्यपणा करून जे महापालिकेत सत्ता आणली, तर त्यांचं नेमकं कुणाच्या पारड्यात वजन पडतंय. आणि हे सगळे नेते म्हणजे आमदार सुधीर गाडगे असतील, आमदार सुरेश खाडे असतील, शेखर इनामदार असतील, जयश्रीताई पाटील असतील, तर हे सगळे नेते नेमकं काय चंद्रकांत पाटील यांना सांगतात आणि चंद्रकांत पाटील नेमकं काय निर्णय घेतात. आणि आसपासच्या ज्या महानगरपालिकेत कोल्हापूर महापालिका असतील, मुंबई, पुणे या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं कसं नेमकं गणित ठरते त्याच्यावर या महापौर पदाची निवडणूक अवलंबून असेल. अर्थात ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की एका बाजूला मकरंद देशपांडेंनी तिथं पलूस कडेगावमध्ये देशमुख बंधूंचा वाद होता, म्हणजे पृथ्वीराज देशमुख आणि संग्राम देशमुख यांच्यातला वाद होता. तो वाद मिटवण्यामध्ये एक चांगली भूमिका बजावली आणि तो वाद मिटवून आता तिथं एकसंघपणे केलंय. तशाच पद्धतीची भूमिका मकरंद देशपांडे सांगलीत घेणार आहेत का? सांगलीत शेखर इनामदार असतील किंवा सुधीर गाडगे असतील यांचा वाद मिटवून एकत्र करून करतायत का? सुरेश खाडे आणि कोणाचा वाद असेल तर तो वाद कसा मिटवतात? तर तो वाद मिटून एकसंघपणे जर भाजप लढली तर भाजपचा महापौर होण्यास काही अडचण नाही. अन्यथा मात्र दोघांच्या मध्ये एकाला जर उमेदवारी दिली तर दुसरा गट नेमकं काय करणार? कारण काटावर बहुमत आहे आणि दुसऱ्या बाजूला जयंत पाटील, विश्वित कदम, विशाल पाटील यांच्यासारखे कसलेले खेळाडू आहेत. त्यामुळं भाजपला अतिशय व्यवस्थित, शांतपणे, थंडपणे डोक्यानं पावलं टाकून काही लोकांना विश्वासात घेऊन महापौर पदाचा निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर मग परत स्वाती शिंदेचा दावा पण आहे. त्यानंतर रोहिणी पाटील यांचा दावा आहे. त्याच्याबद्दल महिलांच्या काय भूमिका येते, महिला नगरसेवकांची काय भूमिका येते हे सुद्धा महत्वाचं आहे. पण सध्या तरी मात्र निरंजन आवटी, धीरज सुरुशी यांच्यामध्येच निर्णय हा चंद्रकांत पाटील यांना करावा लागेल. पण चंद्रकांत पाटलांसाठी हा निर्णय सोपा नसेल. त्यांच्या दृष्टीने ही निश्चितच कसोटी असेल.